रिमोट सेन्सिंग समजून घ्यायचं असेल तर व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, विद्युत चुंबकीय पट्टा जो आहे तो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा जर विचार केला तर याचा आपला जो नॅचरल आणि मेन सोर्स आहे तो काय आहे तर सन आणि सन्स पासून येणारे जे सनलाइट आहेत, सूर्यप्रकाश जो आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम प्रेझेंट असतात. 7 प्रकारचे वेव्हज आहेत याच्यामध्ये आणि त्या वेव्हचं त्याच्या म्हणजे स्पेक्ट्रम्स आहेत त्यांची तरंग लांबी दॅट इज वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी या 2 प्रॉपर्टीच्या आधारे काहीतरी सेपरेशन होतं आणि ते सेपरेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. काही प्रश्न मी इन्क्लूड केलेले आहेत जे आयोगाने रिमोट सेन्सिंग या सेक्शन अंडर आपल्या राज्यसेवेमध्ये GS1च्या पेपरमध्ये मुख्य परीक्षेमध्ये घेतलेले आहेत. म्हणजे फक्त थेरॉटिकलच नाही तर आपण कन्सेप्ट आणि त्याच्यावरती असणारे जे काही MCQ आहेत प्रिव्हियस इयरचे तर ते सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. कारण विदाउट MCQज, विदाउट प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस आपण पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळं मेन आपलं जे काही लेक्चर्स आहेत किंवा जे काही आपण कन्सेप्ट बघतोय त्याच्या सोबतच आपण MCQ सुद्धा बघणार. म्हणजे आयोग काय कशा पद्धतीने प्रश्न विचारतं हे तरी आपल्याला समजलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला एक अंदाज येतो बाबा हा इथं अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. आता बघा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा जर विचार केला तर फिजिक्समध्ये हा चॅप्टर इन्क्लूड आहे. आता याच्यामध्ये कोणकोणत्या वेव्हज प्रेझेंट आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आता जर आपण मी राईट टू लेफ्ट जर गेले तर बघा रेडिओ वेव्हज आहेत, त्यानंतर आहे मायक्रोवेव्ह, त्यानंतर आहे इन्फ्रारेड, व्हिजिबल रेज म्हणजे आपले जे दृश्य प्रकाश किरणे आहेत, त्यानंतर UV रेज आहे, एक्स रे आहे आणि सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी असणारे असे आपले गॅमा रेज याच्यामध्ये प्रेझेंट असतात. हे 7 प्रकारचे वेव्हज इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये प्रेझेंट असतात. आता मी जर असं म्हटलं की याच्यामध्ये वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी याचा जर विचार केला तर कुणाची वेव्हलेंथ जास्त आहे आणि कुणाची फ्रिक्वेन्सी जास्त आहे या कन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजेत. हा पार्ट बेसिक आपला जो जनरल सायन्सचा पार्ट आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड होतोय. मी इथं फक्त एक जनरल आयडिया सांगणार आहे रिमोट सेन्सिंग साठी, पण तुम्हाला ही कन्सेप्ट ऍज अ जनरल सायन्स आपल्याला क्लिअर असणं गरजेचं आहे. फक्त रिमोट सेन्सिंगला सुरुवात करण्याआधी आपण ही बेसिक कन्सेप्ट बघतोय. रेडिओ वेव्हचा विचार केला तर रेडिओ वेव्हची जी वेव्हलेंथ आहे बघा, रेडिओ वेव्हची वेव्हलेंथ ही सगळ्यात जास्त असते. ही सगळ्यात काय असते जास्त असते. आता व्हॉट इज मीन बाय वेव्हलेंथ तर वरती तुम्हाला साइन वेव्ह सारखं एक स्ट्रक्चर दिसतंय. रेडिओ वेव्हच्या वरती बघा एक साइन वेव्ह जर आपण बघितलं, मी एक लाईन इथं ड्रॉ करते, ही जी साइन वेव्ह इथं कम्प्लीट होते, हे जे डिस्टन्स आहे हे म्हणजे काय असणार आहे त्याचं वेव्हलेंथ असणार आहे लॅम्बडा ने आपण त्याला काय करतो दाखवतो. इवन वरचा जो हायेस्ट पीक आहे या 2 सक्सेसिव्ह ज्या साइन वेव्हज आहेत त्यांच्यामध्ये असणारं हायेस्ट पीक मधलं जे डिस्टन्स असणार आहे हे काय असणार आहे वेव्हलेंथ असणार आहे दॅट इज लॅम्बडा असणार आहे. हे डिस्टन्स सेमच असतं पर्टिक्युलर एका साइन वेव्हच्या बाबतीमध्ये. म्हणजे हे काय झालं तर याची वेव्हलेंथ झाली. रेडिओ वेव्हच्या बाबतीमध्ये यांची जी वेव्हलेंथ आहे ही सगळ्यात जास्त असते. ही सगळ्यात काय असते जास्त असते. आता इथं आपल्याला हेही कन्सेप्ट माहिती पाहिजे की ज्याची वेव्हलेंथ जास्त असते त्याची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे कमी असणार आहे. त्याची फ्रिक्वेन्सी कमी असते बिकॉज फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू वेव्हलेंथ. जी आपली वारंवारता आहे ही आपल्या तरंग लांबीला कशी असते तर व्यस्तानुपाती असते, त्याला इनव्हर्सली प्रपोर्शनल असते. ही एक जनरल कन्सेप्ट आहे, अगेन आपल्या जनरल सायन्स मध्ये कन्सेप्ट आहे. त्यामुळे रेडिओ वेव्हची जर वेव्हलेंथ सगळ्यात जास्त असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी सगळ्यात कमी असणार आहे, सगळ्यात कमी असणार आहे. मग थोडंसं ऑब्झर्व करा रेडिओ वेव्ह पासून मायक्रोवेव्ह कडे येताना याची वेव्हलेंथ कशी होत जाते. येस कशी होत जाते वेव्हलेंथ तर याची वेव्हलेंथ कमी कमी होत जाते. याची वेव्हलेंथ काय होत जाते कमी कमी होत जाणार आहे. आणि जर आपण गॅमा रेजचा विचार केला तर गॅमा रेज मध्ये वरती तुम्ही बघू शकता सगळ्यात शॉर्ट वेव्हलेंथ कुठं असते, वेव्हलेंथ सगळ्यात कमी असते गॅमा रेजच्या ठिकाणी. म्हणजे बघा आता जर वेव्हलेंथ कमी कमी होत गेली तर ऑब्व्हियसली मगाशीच म्हटलं की फ्रिक्वेन्सी काय होत जाणार आहे तर त्याची फ्रिक्वेन्सी हळूहळू काय होत जाणार आहे ग्रॅज्युअली इन्क्रीज होत जाणार आहे. फ्रिक्वेन्सी इथं सगळ्यात कमी आहे कुठे रेडिओ वेव्हच्या बाबतीमध्ये, पण ती हळूहळू काय होत जाणार आहे फ्रिक्वेन्सी वाढत जाणार आहे. फ्रिक्वेन्सी वाढत जाणार आहे. आणि फ्रिक्वेन्सी हायेस्ट फ्रिक्वेन्सी कोणत्या वेव्ह साठी असणार आहे येस इथं दिलेलं आहे तर गॅमा रेज साठी फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त असणार आहे, हाय असणार आहे. बरोबर. तर अशा पद्धतीनं हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम काम करतो. याच्यावरती पर्टिक्युलरली प्रश्न मी घेतलेले आहेत नेक्स्ट स्लाइड पासून. प्रश्नही आपण बघूयात. बेसिक कन्सेप्ट येते. फक्त या वेव्हचा जर विचार केला याच्यामध्ये सुद्धा काही फंडामेंटल त्याचे प्रॉपर्टीज आहेत
फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर त्याचे युजेस आहेत, कुठल्या कुठल्या पर्पजसाठी आपण कोणते वेव्हज वगैरे वापरतो, याचं ऍप्लिकेशन आपल्याला रिमोट सेन्सिंग मध्ये कशा पद्धतीनं मदत करणार आहे याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे पर्टिक्युलर आपल्याला सेन्सरचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा सेन्सर्स मध्ये सुद्धा मायक्रोवेव्ह सेन्सर्स आहेत, थर्मल सेन्सर्स आहेत, ऑप्टिकल सेन्सर्स आहेत. तर ते पर्टिक्युलरली बघताना ही जी बेसिक प्रिन्सिपल आहे किंवा बेसिक जी प्रॉपर्टी आहे ती आपल्याला क्लिअर असणं गरजेचं आहे. त्यामुळे हे जे वेव्हज आहेत आणि याच्यामध्ये आपण जे बघू शकतो ते कोणते आहेत तर व्हिजिबल लाईट जो स्पेक्ट्रम आहे दृश्य किरणांचा तो आपल्याला व्हिजिबल आहे. याच्यामध्ये आपले 7 कलर्स प्रेझेंट असतात. 7 जे आपले कलर्स आहेत बिग ब्युअर, तर ते कलर याच्यामध्ये प्रेझेंट असतात. याच्यामध्ये अजून सांगायचं झालं तर इन्फ्रारेड, याच्यामुळे आपल्याला हीट काय होते जाणवते, उष्णतेची आपल्याला जाणीव होते. आणि तुम्ही जर आयोगाच्या प्रश्नांचं अनालिसिस जर केलं असेल तर तुम्हाला हेही लक्षात येईल की बऱ्याच वेळेला याच्यावरती आयोगानं प्रश्न प्री मेन्स मध्ये विचारलेले आहेत. प्री मध्ये ऍज अ जनरल सायन्स आणि मेन्स मध्ये विचारताना सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये पण विचारलेले आहेत. आणि रिमोट सेन्सिंगचा जो GS1 मध्ये पार्ट आहे जॉग्राफी या सेक्शन मध्ये तिथंही प्रश्न घेतलेले आहेत. मी पर्टिक्युलरली आपले जे प्रश्न आहेत हे रिमोट सेन्सिंगचा जो सेक्शन आहे त्याच्यामधले घेतलेले आहेत. जनरल सायन्स मध्ये तर भरपूर प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील आणि ते तुम्ही पाहिली असेल. ठीक आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम ही काय कन्सेप्ट आहे याची आयडिया तुम्हाला डेफिनेटली आली असेल. आपण पुढे जाऊयात नेक्स्ट स्लाइड वरती. बघा आताच म्हटलं मी तुम्हाला की याच्यामध्ये जर आपण प्रश्नांचा जर विचार केला, बघा पहिला प्रश्न याच्यामध्ये काय दाखवतोय, विजिबल लाईट हॅज वेव्स ऑफ. विजिबल लाईटचे जे वेव्स आहेत, जे किरणे आहेत, त्यांचं खालीपैकी कोणती कॅरेक्टरिस्टिक्स ते दाखवत आहेत. तर यांच्यामध्ये आता जर तुम्ही बाकीचे ऑप्शन जर बघितले, लॉंगर म्हणजे काय तर जास्त होते म्हणजे मोठी होते थोडक्यात. शॉर्टर म्हणजे काय सगळ्यात कमी असते. आणि फ्रिक्वेन्सीचा आणि वेव्हलेंथचा जर विचार केला तर बघा विजिबल रेज कशी आहे तर विजिबल रेज हे आपल्या मधला पार्ट आहे. म्हणजे सगळ्यात 7 वेव्हचा जर विचार केला तर सगळ्यात मध्ये सगळ्यात सेंटरला आहेत विजिबल रेज. तर इथं काय असणार आहे तर यांची वेव्हलेंथ कशी आहे तर शॉर्ट आहे. म्हणजे त्यांची वेव्हलेंथ जर आपण शॉर्टेस्ट म्हटलं तर शॉर्टेस्ट कुठली असणार आहे तर गॅमा रेजची असणार आहे. वेव्हलेंथ यांची कशी आहे तर शॉर्टर आहे कुणापेक्षा. तर बघा कुणापेक्षा शॉर्टर आहे तर इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह किंवा रेडिओ वेव्ह पेक्षा शॉर्टर असणार आहे. आणि फ्रिक्वेन्सी कशी आहे तर हाय फ्रिक्वेन्सी आहे. त्यामुळे याचा आन्सर येतो ऑप्शन नंबर 1. मेन्स मध्ये GS1 मध्ये मी तुम्हाला म्हटलं की आपण प्रश्न जे आहेत हे पर्टिक्युलरली जे आपल्याला GS1 रिमोट सेन्सिंग या प्रश्नाखाली विचारलेले आहेत ते बघतोय. जनरल सायन्स मधले मी प्रश्न घेतलेले नाहीयेत कारण जनरल सायन्स मध्ये तुम्ही अभ्यास करतायच. फक्त असं व्हायला नको की काहीतरी वेगळं आहे, काहीतरी म्हणजे आपल्याला ते जमणार नाही. हा जो न्यूनगंड आहे हा फक्त आपल्याला काय करायचा आहे काढून टाकायचा आहे. त्याच्यासाठी पर्टिक्युलरली मी तिथलेच प्रश्न घेतलेले आहेत. त्यानंतर सेकंड प्रश्न विचारलेला आहे याची जी वेव्हलेंथ आहे याच्या वेव्हलेंथ वरती म्हणजे आपली जी तरंग लांबी आहे त्या वेव्हलेंथ वरती प्रश्न विचारलेला आहे. हे सुद्धा तुम्ही जर जनरल सायन्सचा जर पार्ट काढून बघितलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेव्हलेंथची जी व्हॅल्यू आहे किंवा फ्रिक्वेन्सीची जी व्हॅल्यू आहे हर्ट्स मध्ये वगैरे हे तुम्हाला चार्ट बघायला मिळतील. सगळ्या पुस्तकांमध्ये हे चार्ट तुम्हाला बघायला मिळतील. सेम इथंच प्रश्न विचारलेला आहे. आता इथं त्यांनी काय केलेलं आहे तर एरियल फोटोग्राफीमध्ये याचा यूज केला जातो. बघा खाली तुम्ही प्रश्न जर वाचला तर तुमच्या लक्षात येईल की याचा वापर रिमोट सेन्सिंग मध्ये स्पेशली फॉर एरियल फोटोग्राफी. मग त्याच्यामध्ये जो वापर करतात कशाचा तर आपला जो विजिबल स्पेक्ट्रम आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मधला तर त्याची वेव्हलेंथ किती आहे विचारलेला आहे. तुम्ही खाली बघू शकता विजिबल लाईटचा जो स्पेक्ट्रमचा जो पार्ट दिसतोय 0.4 to 0.7 मायक्रोमीटर पर्यंतची ही व्हॅल्यू होते. म्हणजे याचा आन्सर काय असेल तर याचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 2 0.4 मायक्रोमीटर टू 0.7 मायक्रोमीटर. सिंपल प्रश्न आहे, बेसिक प्रिन्सिपल वरती असणारा प्रश्न आहे. आता हाच प्रश्न अजून कशा पद्धतीने रिपीट झालेला आहे जस्ट चेकआउट. 2016च्या मेन्स मध्ये अगेन इट इज अ पार्ट इन GS1. आपला जो जॉग्राफीचा पार्ट आहे हिस्ट्री आणि जॉग्राफी त्याच्यामध्ये विचारलेला प्रश्न आहे. दृश्यमान म्हणजे विजिबल वेव्हलेंथ जी आहे ही कोणती रेंज कव्हर करते हा प्रश्न विचारलेला आहे. सिमिलरली जो मागचा प्रश्न होता त्याच पद्धतीचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 0.4 to 0.7 मायक्रोमीटर पर्यंत. राईट. काही अवघड आहे का? काहीच अवघड नाहीये. काय आपण बघितलं तर फक्त प्रिन्सिपल बघितलं कशाचं तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचं. आणि ती कन्सेप्ट कुठली आहे तर जनरल सायन्सची कन्सेप्ट आहे. पण युज कुठं करतोय आपण त्याचा रिमोट सेन्सिंग मध्ये युज करतोय. फॉर दॅट रिझन द क्वेश्चन इट वॉज आस्क्ड इन रिमोट सेन्सिंग सेक्शन.
बरोबर आहे. बघा 2017 मध्ये काय विचारलेलं आहे, तर 2017 मध्ये सुद्धा 2016 मध्ये प्रश्न बघितला, अगेन द क्वेश्चन वॉज रिपीटेड इन 2017 मीन्स विजिबल वेव्हलेंथ मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जो आहे त्याच्यामध्ये त्याची तरंग लांबी दॅट इज वेव्हलेंथ किती आहे, वेव्हलेंथ अगेन विचारलेली आहे. बघा आता काय असेल उत्तर तुम्हीच सांगा. आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 1, येस 0.4 मायक्रोमीटर टू 0.7 मायक्रोमीटर, राईट. तर अशा पद्धतीचे हे प्रश्न तुम्हाला समजले असतील की एकच प्रश्न कशा पद्धतीनं काय केलेला आहे, तर फिरवून फिरवून विचारलेला आहे. बाकी काय ह्याच्यामध्ये केलंय का? नाही. आता फक्त मी एक एक्झाम्पल म्हणून इथं घेतलेलं आहे की व्हिजिबल स्पेक्ट्रमचं, आणि प्रश्न मोस्टली इथंच विचारलेले आहेत बिकॉज रिमोट सेन्सिंग मध्ये आपण एखादा ऑब्जेक्ट स्कॅन करतो, सॅटेलाइट मधून स्कॅन वगैरे केले जातात, तर तो डेटा वगैरे आपण काय करतो, तर म्हणजे जर आपल्याला एक जंगल आहे त्याचं ऑब्झर्वेशन करायचं असेल तर तिथला कलर हिरवा असणार आहे, तर त्या कलरचं ऑब्झर्वेशन करणं मेन म्हणजे त्याचं काय म्हणू आपण सेपरेशन वगैरे करणं हे आपल्याला बेसिक आपलं काम आहे रिमोट सेन्सिंग मध्ये, किंवा तो डेटा आपल्याला डिस्टिंग्विश करायचा आहे. त्याच्यासाठी मोस्टली यूज कुठले होतात, तर आपले व्हिजिबल स्पेक्ट्रम जो आहे तो तिथे यूज केला जातो. त्यामुळे प्रश्न रिपीटेडली त्याच्यावरतीच विचारलेले आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे. आता याच्यावरती अजून एक दुसरी बेसिक प्रिन्सिपल येते सायन्स मधली, जी आपल्याला रिमोट सेन्सिंग मध्ये महत्वाची ठरते. त्याच्यामधली कन्सेप्ट आहे स्कॅटरिंग ऑफ एनर्जी किंवा स्कॅटरिंग ऑफ लाईट. जनरल सायन्स मध्ये फिजिक्स मध्ये लाईट हा चॅप्टर जेव्हा आपण बघतोय, प्रकाश, या लाईट या चॅप्टर मध्ये तुम्ही बघितलं असेल रिफ्लेक्शन काय आहे, रिफ्रॅक्शन काय आहे, बरोबर. रिफ्लेक्शन, त्यानंतर रिफ्रॅक्शन, अगेन इंटरफरन्स आहे, स्कॅटरिंग आहे, या कन्सेप्ट आपण बघतो. आता त्याचा इथं आपल्याला यूज कशा पद्धतीनं केला जातो किंवा कशा पद्धतीनं होतो याच्यावरती हा प्रश्न किंवा ही जी कन्सेप्ट आहे ती डिपेंड असणार आहे. आता एक जनरल सांगायचं झालं तर रिफ्लेक्शन हे काय होतं, प्रकाशाचं परावर्तन आहे ते एकाच माध्यमामध्ये होतं. म्हणजे त्या केसमध्ये प्रकाश किरण एक माध्यम चेंज करून दुसऱ्या माध्यमामध्ये जात नाहीयेत. आणि सेकंड येतं रिफ्रॅक्शनचं. रिफ्रॅक्शन मध्ये काय होतं, तर जेव्हा प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये जातात, म्हणजे आता समजा एअर मधून प्रकाश किरण गेलेत आणि ते पाण्यामध्ये गेलेले आहेत, तर त्या केसमध्ये काय असणार आहे, तर ते रिफ्लेक्शन नाहीये, ते काय असणार आहे, तर रिफ्रॅक्शन असतं. त्याला आपण अपवर्तन म्हणतो. परावर्तन, अपवर्तन या बेसिक आपल्या ह्या बेसिक काय कन्सेप्ट आहेत. याच्यामधली आपल्याला इथं कोणतीही कन्सेप्ट लागते, तर स्कॅटरिंग. रिफ्लेक्शनची सुद्धा आहे, पण स्कॅटरिंग आपण बघूयात. रिफ्लेक्शनची आपण रिमोट सेन्सिंग पर्टिक्युलरली बघताना मी तुम्हाला रिफ्लेक्शनची कन्सेप्ट सांगेन. स्कॅटरिंग बद्दल बघा. आता स्कॅटरिंग ऑफ एनर्जी, ऊर्जेचं काय होतं, विकिरण होतं. स्कॅटरिंग मध्ये ते काय होतात, स्कॅटर होतात, म्हणजे काय होतात, थोडक्यात विखुरले जातात. विखुरले जाणं किंवा पसरणे याला आपण काय म्हणतो, आपल्या बोली भाषेमध्ये याला विकिरण म्हणतो, आणि इंग्लिशमध्ये त्याला काय म्हटलं जातं, तर स्कॅटरिंग ऑफ एनर्जी किंवा स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणून ओळखतात. आता याच्यामध्ये काय प्रिन्सिपल येतं, तर बघा, जी आपली ऊर्जा आहे म्हणजे आपले जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे, हा जेव्हा माध्यमातून प्रवास करत असतो तेव्हा काय होतं, तर विविध जे पार्टिकल्स आहेत त्याच्यावरती ते काय होतात, येऊन आदळतात, म्हणजे त्याच्यावरती त्यांचं पार्टिकल्स वरती इन्सिडेंट होतं, आणि ते आदळल्यामुळे ते काय होतात, विखुरले जाणार. आता समजा हा एक पार्टिकल आहे आणि इकडून सूर्यापासून प्रकाश किरण यायला लागलेत, आणि ते येताना काय होणार आहेत, तर ते आदळल्यानंतर आता तो जर पार्टिकल म्हणजे ट्रान्सपरंट नसेल किंवा त्याच्यामधून म्हणजे आपण रिफ्रॅक्शनचं तर नाहीये, ते काय होणार आहेत, विखुरणार आहेत, म्हणजे इकडं तिकडं काय होणार आहेत, पसरले जाणार आहेत थोडक्यात. कशामुळे, तर ह्या पार्टिकल्सच्या असण्यामुळे, त्यांचा जो काही आकार आहे किंवा त्यांचं जे स्ट्रक्चर तिथं प्रेझेंट आहे त्याच्यामुळे काय होतं, स्कॅटरिंग घडून येतं. कणांचा आकार बघा, पार्टिकलचा जो साईज आहे आणि ऊर्जेचे विकिरण म्हणजे जो स्कॅटरिंग आहे यांचा एक संबंध आहे, यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन आहे. हे रिलेशन कोणी दिलेलं आहे, तर रॅले या सायंटिस्टनी हे रिलेशन दाखवलेलं आहे. कोणामध्ये रिलेशन दाखवलेलं आहे, तर साईज ऑफ पार्टिकल आणि ऊर्जेचं जे स्कॅटरिंग आहे, विकिरण आहे, याच्यामध्ये कणांचा आकार आणि ऊर्जेचं विकिरण यांच्यामध्ये असणारा रिलेशन रॅले या सायंटिस्टनी दाखवून दिलेला आहे. त्याच्यावरून स्कॅटरिंगचे 2 प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे रॅलेज स्कॅटरिंग किंवा रॅलेचे विकिरण म्हणून त्यांना ओळखलं जातं. आता हे स्कॅटरिंग काय असतं, तर आता मी तुम्हाला म्हटलं की एका पार्टिकल वरती हे काय होतात, सूर्यप्रकाश येतात, जी एनर्जी आहे ती येते, आणि ते काय होतात, आदळून त्याचं काय होतं, स्कॅटरिंग होतं, ते विखुरले जातात. आता जेव्हा या पार्टिकलचा साईजचा विचार केला जातो, बघा, पार्टिकलच्या साईजचा विचार केला जातो, त्याच्यानुसार रॅलेज स्कॅटरिंग मध्ये काय कन्सेप्ट इन्क्लूड होते बघा.
पदार्थांच्या कणांचा जो आकार आहे, पदार्थांच्या कणांचा आकार हा ऊर्जेच्या तरंग लांबीपेक्षा, ऊर्जेचे म्हणजे काय तर आपले हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहेत याची आपण वेव्हलेंथ बघितली आता. येस, तरंग लांबी म्हणजेच काय तर त्याची वेव्हलेंथ आहे कुणाची, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. एनर्जी किंवा ऊर्जा इट इज नथिंग बट सोर्स ऑफ एनर्जी किंवा आपलं जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे तेच इथं प्रकाश किरण असणार आहेत. बरोबर आहे. तर त्या वेव्हलेंथ पेक्षा जर लहान असेल, काय असेल, कणांचा आकार हा त्या वेव्हलेंथच्या आकारापेक्षा किंवा वेव्हलेंथ पेक्षा लहान असेल, खूप महत्वाचं आहे, तर या प्रकारचे स्कॅटरिंग घडून येतं. म्हणजे तो साईज ऑफ पार्टिकल कसा पाहिजे, तर त्या वेव्हलेंथ पेक्षा कसा पाहिजे, तर लहान आकाराचे पाहिजे. त्या वेव्हलेंथ पेक्षा लहान आकाराचे तिथं असले पाहिजेत. त्यामुळं अशा पद्धतीचं जे स्कॅटरिंग आहे कुठं घडून येतं, तर हे आता जर आपण बेसिक नुसार जर सांगायचं झालं तर बघा, पार्टिकलचा आकार किती आहे, तर एकदम लहान असायला पाहिजे. मग असे स्मॉल पार्टिकल्स जनरली कुठं प्रेझेंट असतात, तर आपला जो ट्रोपोस्फिअरचा रिजन होतो, म्हणजे तपांबराचा रिजन आहे पृथ्वीच्या वरती, जिथं ऑक्सिजन, नायट्रोजन सारखे जे वायू गॅसेस प्रेझेंट आहेत, हे जे ऍटमॉस्फिअरिक एअर्स आहेत किंवा ऍटमॉस्फिअरिक गॅसेस आहेत, यांच्यामुळं जे काही स्कॅटरिंग घडून येतं त्या स्कॅटरिंगच्या टाईपला म्हणतात रॅलेस स्कॅटरिंग किंवा रॅलेचे विकिरण म्हणून ओळखलं जातं. बघा, ज्या पदार्थांच्या कणांचा जो आकार आहे, साईज आहे, ही साईज जेव्हा आपल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमच्या वेव्हलेंथ पेक्षा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमच्या वेव्हलेंथ पेक्षा कमी असतो, पार्टिकल्सचा साईज, त्यावेळेला ज्या प्रकारचं स्कॅटरिंग घडून येतं त्या स्कॅटरिंगला म्हणतात रॅलेस स्कॅटरिंग किंवा रॅलेचे विकिरण. म्हणजे कुठं घडून येतं हे पण महत्वाचं आहे. एक्झाम्पल आहे ट्रोपोस्फिअर मध्ये ऑक्सिजन किंवा आपला जो नायट्रोजन आहे, या जे आपले वायू आहेत, या वायूंमुळे होणारं विकिरण हे कशाचं आहे, तर रॅलेस विकिरण म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, क्लिअर आहे. बघा, यानंतरची दुसरी कन्सेप्ट येते ज्याच्यावरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला रॅलेस स्कॅटरिंग समजला असेल अशी अपेक्षा धरते. जर पुन्हा एकदा ऐकायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पुन्हा बॅक करून पुन्हा एकदा कन्सेप्ट बघू शकता. त्यानंतर आहे मै विकिरण, मै स्कॅटरिंग म्हणून याला ओळखलं जातं. आता याच्यामध्ये काय असणार आहे, ऑब्व्हियसली आपण आता इथं काय बघितलं होतं, म्हणजे मी थोडंसं रफ करते, लक्षात येईल. इथं हा पार्टिकल आहे, बघा, हा एक पार्टिकल आहे. याची साईज कशी होती या पार्टिकलची, तर लेस होती, लहान होती. कुणापेक्षा, तर वेव्हलेंथ पेक्षा. कुठल्या वेव्हलेंथ पेक्षा, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये जे वेव्हज आहेत त्यांच्या वेव्हलेंथ पेक्षा या पार्टिकलचा साईज कसा पाहिजे, लहान पाहिजे. मग जर आपण मै स्कॅटरिंगचा जर विचार केला तर इथं असणाऱ्या पार्टिकलचा जो साईज आहे, बघा, थोडासा पार्टिकल मोठा काढते आता, वरती जरा थोडासा मोठा झालाय, अजून थोडासा मोठा काढायला पाहिजे. इथं साईज ऑफ पार्टिकल हा कसा पाहिजे, तर इट इज ग्रेटर दॅन वेव्हलेंथ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. त्या वेव्हलेंथ पेक्षा कसा पाहिजे, इथं आकार मोठा पाहिजे. बरोबर आहे. हे जर रिले स्कॅटरिंग असेल, जर साईज लहान असेल तर ते रिले स्कॅटरिंग असेल, तर साईज मोठा असल्यावरती काय असणार आहे, मै स्कॅटरिंग असणार आहे. बघा, सेम होतंय का, ऊर्जेच्या तरंग लांबीपेक्षा, म्हणजे आपलं जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे त्याच्यामध्ये असणारे जे काही वेव्हज आहेत त्यांच्या वेव्हलेंथ पेक्षा मोठ्या आकाराच्या कणांवरून, म्हणजे काय तर साईज ऑफ पार्टिकल हा कसा पाहिजे, मोठा पाहिजे, लार्ज पाहिजे. कणांवरून जे विकिरण होतं, स्कॅटरिंग होतं, तेव्हा त्याला काय म्हणतात, मै विकिरण, मै स्कॅटरिंग म्हणून ओळखलं जातं. क्लिअर आहे. वरती साईज ऑफ पार्टिकल हा काय पाहिजे, शुड बी लेस दॅन वेव्हलेंथ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, आणि मै स्कॅटरिंग मध्ये साईज ऑफ पार्टिकल शुड बी ग्रेटर दॅन साईज ऑफ वेव्हलेंथ किंवा वेव्हलेंथची जी लांबी आहे त्याच्यापेक्षा तो काय पाहिजे, ग्रेटर पाहिजे. मग असे कोणते पार्टिकल्स आहेत ज्यांचा आकार किंवा ज्यांची साईज ही वेव्हलेंथ पेक्षा मोठी आहे, तर बघा, पाण्याच्या वाफेचे कण, म्हणजे आपले जे वॉटर वेपर्स आहेत त्यांचा असणारा आकार, त्यानंतर पोलन ग्रेन्स आहेत हवेमध्ये असणारे, धुलीकण आहेत, धूर आहे, हे सगळे काय आहेत, तर यांचा आकार हा या पार्टिकलचा जो आकार आहे हा वेव्हलेंथ पेक्षा कसा असतो, मोठा असतो. यांना म्हणतात रॅलेसचं विकिरण. येस, रॅलेस स्कॅटरिंग आणि मै स्कॅटरिंग म्हणून ओळखलं जातं. ही कन्सेप्ट, स्कॅटरिंग ही कन्सेप्ट कशी आहे, तर स्कॅटरिंग ही आपली जनरल सायन्सची कन्सेप्ट आहे. त्याच्याशी संबंधित आपण रिले स्कॅटरिंग आणि मै स्कॅटरिंगची कन्सेप्ट बघितलेली आहे. बघा, आपण स्कॅटरिंग आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम याच्यावरतीच अजून बघतोय, ज्याचा वापर रिमोट सेन्सिंग मध्ये केला जातो. याच्यावरती प्रश्न आहे 2018च्या मेन्स मध्ये, GS1 मध्ये अगेन,
बघा प्रश्न काय सांगतोय, धूळ, परागकण किंवा डस्ट, पोलन ग्रेन, स्मोक, वॉटर वेपर्स आर कॉमन कॉज ऑफ विच स्कॅटरिंग. हे कोणत्या स्कॅटरिंगचं एक्झाम्पल असणार आहे. आताच आपण बघितलं काय असेल बघा, काय असणार आहे, आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 2. येस, मई स्कॅटरिंग म्हणून याला ओळखलं जातं. आता याच्यामध्ये काय आहे तर रॅले स्कॅटरिंग आपण बघितलं, मई स्कॅटरिंग बघितलेलं आहे. नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग बद्दल थोडक्यात सांगते. नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग जे आहे हे कुठं घडून येतं, तर मई स्कॅटरिंग, रॅले स्कॅटरिंग कुठं बघितलं होतं आपण, तपांबरामध्ये बघितलं होतं. तर नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग हे आपल्या अर्थचा जो लोअर पोर्शन आहे, म्हणजे अर्थ नाही, आपला ऍटमॉस्फिअरचा जो लोअर पोर्शन आहे, जो अर्थच्या जवळ आहे, त्या पोर्शन मध्ये हे घडून येतं नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग मध्ये. अजून याच्यामध्ये काय आहेत तर यांच्यामध्ये जे असणारे पार्टिकलचा जो साईज आहे, आता इथं पार्टिकलचा जो साईज आहे हा कसा पाहिजे, इट इज ग्रेटर दॅन वेवलेंथ पाहिजे. म्हणजे जसं मई स्कॅटरिंग होतं तशा पद्धतीचीच कन्सेप्ट येते. साईज जो आहे या पार्टिकलचा हा ग्रेटर दॅन वेवलेंथ पाहिजे. पण इथं पार्टिकलचा जो साईज आहे, इथं बघा पार्टिकलचा जो साईज आहे ती कशी पाहिजे, इट इज मच लार्जर दॅन, खूप मोठी पाहिजे. कसा पाहिजे, खूप मोठा पाहिजे कुणापेक्षा, तर रेडिएशन जे आहेत, म्हणजे आपला जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे त्याच्यापेक्षा साईज कसा पाहिजे, खूप मोठा पाहिजे. पण हे जे नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग आहे याच्यामध्ये एक महत्वाची कन्सेप्ट येते की वेवलेंथ डिपेंडंट नाहीये. ही थोडक्यात काय आपण म्हणू शकतो की वेवलेंथ इंडिपेंडेंट आहे. वेवलेंथ इंडिपेंडेंट म्हणून याला ओळखलं जातं. वेवलेंथ वरती जसं आपण रॅले स्कॅटरिंग आणि मई स्कॅटरिंग मध्ये बघितलं होतं की हे काय आहे तर वेवलेंथ डिपेंडंट होत्या, ज्याची वेवलेंथ, ज्या पार्टिकलचा आकार वेवलेंथ पेक्षा जास्त आणि कमी अशा पद्धतीचं कन्सेप्ट होती. पण नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग ही वेवलेंथ वरती डिपेंड नाहीये. आणि जनरली या प्रकारचं स्कॅटरिंग हे कुठं बघायला आपल्याला मिळतं, तर हे म्हणजे जे आपले धुके आहे बघा, धुके हे जे आहे, जेव्हा आपलं एअर ही बाष्पाने संतृप्त असते, सॅच्युरेट असते, त्यावेळेला ज्या प्रकारचं कंडिशन ऍटमॉस्फिअर मध्ये असते ते ऍटमॉस्फिअर रिझन ठरतं नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंगसाठी. नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंगसाठी याच्यामध्ये हेज किंवा धुके हे त्याचं एक्झाम्पल असणार आहे. या कंडिशन मध्ये होणारं स्कॅटरिंग हे कसं असणार आहे, नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग असणार आहे. आणि एकत्रित विखुरणे किंवा अमॅल्गमेटेड स्कॅटरिंग म्हणजेच काय, तर पार्टिकल्स इथं सुद्धा हे सुद्धा वेवलेंथ डिपेंडंट वगैरे नाहीयेत, इंडिपेंडंट आहेत. आणि हे काय होतात, आपल्या पृथ्वीच्या म्हणजे अर्थच्या सरफेसच्या खूप जवळ अशा पद्धतीचं स्कॅटरिंग होतं. हे काय होतात, एकत्रितपणे जस्ट ते स्प्रेड होतात, थोडक्यात काय होतात, स्प्रेड होतात. बाकी काही टेक्निकल कन्सेप्ट याला तशा पद्धतीच्या लागू होत नाही. हे काय झालं आपलं रिले स्कॅटरिंग, मई स्कॅटरिंग आणि नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग बद्दलची जनरल इन्फॉर्मेशन झाली. याचा आन्सर आहे 2 नंबरचा येतं, धूल, परागकण किंवा धूर वगैरे आहे याच्यामध्ये असणारं स्कॅटरिंग हे मई स्कॅटरिंग असणार आहे.